दीपाली हे बघ इथे हे किचन गार्डनचा पॅच एक छोटासा लावलाय, भाज्या सगळ्या वेगवेगळ्या इथे. हा, ही कोथिंबीर आहे का? हा, ही कोथिंबीर आहे. हे बेझिल सीड हे आहे आपलं इटालियन बेझिल, पिझ्झा पास्ता पेस्टो वाला. हा, आणि हे बघ हे लाल माठ, हे मी फर्स्ट टाइम बघतीये. हे मायक्रोग्रीन्स फॉर्म मध्ये आहे, असं पण खाऊ शकतो हे आता. आणि नाही तर मोठं आल्यावर त्याची ती लाल माठाची पानं होणार असं. मायक्रोग्रीन्स, मायक्रोग्रीन्स काय असतं? मटारचे मायक्रोग्रीन्स. मग हे पण खातात? हो, हे खाऊ शकतो आपण. मग ह्याला काय अशा छोट्या बिया असतात? हे कसं म्हणजे हे? आपण जी भाजी खातो ना त्याच्या बिया ज्या असतात तर त्या आपण जर्मिनेट केल्या की त्याचे मायक्रोग्रीन्स होतात. हा बघ आपण आला मायक्रोग्रीन्स बघायला चंपुडी. आपण जेव्हा कुठलेही सीड्स जे असतात म्हणजे बिया ज्या आहेत त्या जर्मिनेट जेव्हा करतो, म्हणजे त्याला आपण आता तुम्ही कुठलं आपण मोड आणतो की नाही मटकीला किंवा असं, त्याला पण जर मी अजून वाढू दिलं तर त्याचे ते मायक्रोग्रीन्सच होतात. म्हणजे त्याच्यातनं बारीक 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 पानं येतात, मायक्रो पानं जी येतात, छोटी पानं जी येतात, तर म्हणून त्याला मायक्रोग्रीन्स म्हणतात. आणि सध्या हे खूप पॉप्युलर झालंय. म्हणजे असे आपले जे असे फॅन्सी कॅफेज असतात बघ की जरा ऑर्गॅनिक व्हीगन, मायक्रोग्रीन्स जे आहे ते भरपूर म्हणजे न्यूट्रिशियस असतात. आणि त्याच्यात होतं कसं की न्यूट्रिशियस का, म्हणजे आता आपण लाल माठाचंच तुला उदाहरण घ्यायचं तर साधा नुसता लाल माठ खाणार वर्सेस लाल माठाचे मायक्रोग्रीन्स जर मी खाल्ले तर ते जास्त पौष्टिक असतात. का बरं? कारण बी जेव्हा जर्मिनेट होते तर तेव्हा त्याच्यातलं जे काही पोषण असतं ते एकदम असं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतं. ह्याच्यात झाड मोठं झालं की कसं होतं, त्याला आता जसं आता हे झाड आहे बघ, तर ह्याचं जर सपोज मायक्रोग्रीन असतं एवढं छोटं असतं तर मग जे जे काही त्याचं न्यूट्रिशन आहे तेवढ्या छोट्या फॉर्मॅटमध्ये असतं. आता काय झालंय, झाड मोठं झाल्यामुळे ह्याच्यातनं जे काही, आता आपण पाम काही खात नाही पण ह्याच्यातनं जे काही न्यूट्रिशन मिळणार ते पसरतं ना. सो दॅट इज द थिंग. आणि मायक्रोग्रीन्स मध्ये आपण विटॅमिन ए, विटॅमिन सी किंवा इवन विटॅमिन के हे जास्त असतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन त्याचं रेग्युलर भाजीपेक्षा जरा जास्त असतं. त्यामुळे आपल्याला इवन आणि त्या मनाने सपोज आता मी एक वाटी जर मला लाल माठ खायचा आहे तर मग मुलांना वगैरे पण स्पेशली असं मला लाल माठाची भाजी नको, पालेभाजी नको वाले प्रकार असतात ना, मग त्याच्यात हे सोपं पडतं. आणि चवीला सुद्धा कसं होतं ना, हे छान गोड म्हणजे असं कोवळं असल्यामुळे खूप, सो इट्स व्हेरी नाईस टू इट. खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि हे ट्राय करेन मी, एकदाही नाही केलं हे ट्राय. अगं घरी पण करता येईल, असं काही बाग वगैरे लागते अशातला हे नाहीये. तू साधं म्हणजे आपलं आपण गार्डन जे घेतो ना भाजी धुवायला, कोलँडर ज्याला म्हणतात, तर तसं आपली चाळणी घे किंवा लिटरली ज्याच्यात आपल्याला ते आपले पार्सल येतात ना बाहेरनं, काही जर मागवलेलं असेल, आता प्लास्टिकचे आयडियली नाही वापरलं पाहिजे पण पडलेले असतील डबे, तर त्याच्यातच तू नुसतं जरा 2 किचन टॉवेल ओलसर करून त्याच्यात जर तू हे सीड्स जे आहेत ते त्याच्यावर नुसते स्प्रिंकल करायचे आणि त्याला मग 1 दिवसाआड किंवा दर दिवसांनी, म्हणजे जसं वातावरण आहे त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी त्याला घालत राहायचं आणि त्याला ठेवून द्यायचं की ते आपोआप असे येतात. शाळेचा प्रोजेक्ट असायचा ना जर्मिनेशनचा, तर तो शाळेचा प्रोजेक्टच करायचा ॲट अ लार्जर स्केल. असं ते खूप सोपं असतं करायला. फक्त घरी जर करणार असलीस तर एक जरा गोष्टीचं लक्ष ठेव की तू त्याच्यात अति पाणी जर घातलं तर त्याला बुरशी येते. म्हणजे हे टायमिंग पाहिलं पाहिजे. आणि अति पाणी नाही घालत, म्हणजे ते सडलं नाही पाहिजे, सडवायचं नाही, ते जर्मिनेट करायचं आपल्याला, ते त्याचे अंकुर निघाले पाहिजेत. असं आपल्याला बडोद्यात बघ आपण ती कुठली आपली हे असायची बघ, गोरिओ म्हणायचे बघ, गोरिओ, म्हणजे गोरिओ वाला ते त्याचा उपास असायचा बघ मुलींचा. मग तेव्हा ते सगळे वेगवेगळे असे मायक्रोग्रीन्स उगवायचे नाही का, ते गव्हांकुर सगळे. अच्छा, ते मायक्रोग्रीन्स. मायक्रोग्रीन्सचं प्रस्थ हल्ली वाढलंय पण आपल्याकडे ही पद्धत खूप आधीपासूनच आहे. सगळ्या मुली ते लहानपणी पाहिलेलं आहे. हो, त्याचे कुंड्यांमध्ये घेऊन जातात बघ गव्हांकुर वगैरे. मला वाटायचं की ते फक्त पूजेसाठी म्हणून त्याचं उगवतात. नाही, मग ते आयडियली ते पूजेसाठी म्हणूनच उगवतात, पण तेव्हा का बरं आणि लहान मुलींना का बरं ते मायक्रोग्रीन्स उगवण्याची किंवा तसं ते खाण्याची म्हणजे का शिकवलं जातं आपल्याकडे? कारण लहान वयात आलेल्या मुली किंवा वयात येणाऱ्या मुली, आता ज्या म्हणजे अबाउट टू बिकम अडॉलसंट अशा ज्या मुली असतात त्यांना आयर्न जास्त गरजेचं असतं. आणि ह्याच्यात मग तुम्हाला सगळेच न्यूट्रिएंट्स इन्क्लुडिंग इव्हन आयर्न हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्मॅटमध्ये मिळतं, म्हणून मायक्रोग्रीन्स. असं अशी मजा आहे. हे मायक्रोग्रीन्स जे आहे त्याचे असे लांब लांब जर करायचे असतील तर त्याच्यावर झाकण घालून किंवा त्याला थोडं सावलीत ठेवायचं किंवा त्याला ऊन नाही मिळालं की ते अजून
मोठं उंच होतं, म्हणजे होतं. उंच होतं असं, म्हणजे मग अजून जास्त छान ना. नाहीतर ते लाल माठावाला कसं ते अजून बारीक आहे बारीक. तेवढं, ते मोठेही व्हायला हवंय म्हणा असं. तिकडे पण मी दुसरे पण लावलेत मायक्रोग्रीन्स असे. अच्छा. आता बघायचं हे मी मायक्रोग्रीन्सच ठेवते का त्याचा माठ होऊ देऊन म्हणून भाजी खात खाते पण. मग हे विकत पण असतील ना लोक असं, म्हणजे हो, बाहेर हो, मिळतात. मार्केटमध्ये? हो हो, आता हल्ली परवाच ना एका सुपर मार्केटमध्ये मी बघितलं, जे अगदी लिटरली तुला 4 दिवसात जो काही उगवता येणारा प्रकार असतो, म्हणजे मायक्रोग्रीन्सचं पनेट असं मिळतं, म्हणजे छोटीशी बास्केट असं. तर ते तुम्ही 4 दिवसात जे तुम्हाला बनवता येणार आहे ते हल्ली विकत सुद्धा मिळतं. सॅलड्स म्हणजे असे बॉक्सेस पण मिळतात त्याचे असे, की जिथे आपले एक्झॉटिक काय काय हर्ब्स वगैरे मिळतात बघ, तर तिथे सुद्धा हल्ली मायक्रोग्रीन्सचे डबे मिळतात. कारण पौष्टिक असतात, खाल्लेले चांगले असतात. फक्त म्हणजे लक्ष ठेवायचं की जरा स्वच्छ, हो तो बघ ना, तो पण आपला त्याचे उद्योग चालू आहेत काहीतरी. पण धुवून आता घरी मातीत जर उगवलं तर त्याला स्वच्छ धुवून घेणं, याची काळजी घ्यायची. पण नाही तर जर आपण किचन टॉवेल किंवा कापडावर किंवा चाळणीवर सुद्धा उगवता येतात ते अगदी आणि मग नुसते. हवे तेवढेच काढावे आणि वापरावे. हा, असं आपण असं हे स्टोरेज काही वाढलं ह्याला ना. असं. आता मी हे कसं पूर्ण उपटलं, पण ह्याला मी नुसतं वरून असं कापून घेऊ शकले असते ना, मग ते कापून घेतलं की तेवढे वापरून टाकता येतात असं. मग हे रोजच्या आहारात आपण ह्याचा कसा वापर करू शकतो? जसं मी म्हटलं ना, तसं आपण जर कोशिंबीर सपोज तू कुठली करते, आत्ता थंडीच्या सीझनमध्ये गाजर आहे, गाजराची कोशिंबीर करते, तर त्याच्यावर तू कुठलेही म्हणजे कोथिंबीर घालतो तसे दुसरे मायक्रोग्रीन्स घालून तू खाऊ शकते. किंवा भाजी जर कुठली केली असेल तर त्याच्यावरून याला तुम्ही शिजवू नका, कारण ऑलरेडी आपण जर ते एवढं असं कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे न्यूट्रिशनवालं जर काही घेतोय, तर त्याला आपण शिजवून टाकलं तर कमी परत होतात. तेवढं थोडं कमी होईल, म्हणजे खूप नाही पण व्हिटॅमिन सी वगैरे तरी कमी होतं. सो आय वुड रेकमेंड की याला कच्चंच तुम्ही खाऊन टाका असं. कशामुळे सॅलड केलंय गार्निश किंवा सारखं असं वरनं असं अपने घर भी फॅन्सीनेस असं 5 स्टार असं करू शकतो आपण. असं दिसायला कशावर इतकं पण सुंदर आहे ते. सँडविच वगैरे मध्ये घातलं, हा. यु नो, कुठल्याही सँडविच मध्ये, पोळीच्या रोल मध्ये घातलं तरी पण असे थोडे घालून मुलांच्या डब्यात पण द्यायला खूप उत्कृष्ट आहे अगदी असं. आणि अगदी काहीच कष्ट लागत नाहीत ह्याला, फक्त अति ओलं करून म्हणजे त्याला अशी पांढरी बुरशी येते, नाही तर मोल्ड येतो, मोल्ड फंगस असे वेगवेगळे प्रकारचे येतात, मग ते तुम्हाला म्हणजे पोट बिघडू शकतं तुमचं. आणि मायक्रोग्रीन्स हे कशाचे सुद्धा होऊ शकतात. हा, म्हणजे मटकी आहे, गहू आहे, चिया सीड्स तर अरे आहा, इतके झटकन 2 दिवसात वाढायला लागतात चिया सीड्स. एकदम माझं तर मोस्ट फेवरेट आहे. प्रोजेक्ट वगैरे काही करायला सांगायचं असतं मुलांना, चिया सीड्स टाका, एकदम भरकन वाढतात असं. इवन ह्याचं आता लाल माठाचे जे आहेत ना, तसे रेड ह्याचे पण म्हणजे लाल मुळ्याचे वगैरे पण मिळतात. आणि ती पानं ऍक्च्युली लागतात, हा तशी मुळ्यासारखी लागतात ती पानं. हो, तेच कसं टेस्ट असेल त्याला टेस्ट. हो 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 हो, त्याला त्याचं त्या भाजीचा टेस्ट असतं, उलट जास्त कॉन्सन्ट्रेटेड असं. म्हणजे आता ह्या मटाराच्या मायक्रोग्रीनला पण मटारासारखंच लागतं हे असं. सो दॅट्स द वे. मज्जा असते एकदम. घरी किचन आणि सायन्स प्रोजेक्ट कंबाईन असं. म्हणजे गार्डन नसलं तरी आपण छोटंसं असं करू शकतो, खिडकीत आपण ठेवलं थोडंसं. हो, छोटीशी एखादी कुठलंही कंटेनर घ्या आणि त्याच्यात बनवा असं. जे आहे ते, आता धने घरात असतील, मोहरी, ज्या बिया आहेत त्या सगळ्याचं तुम्ही मायक्रोग्रीन्स करू शकता. जर एखादं हार्ड असेल की म्हणजे मेथी आहे फॉर एक्झाम्पल, तर मेथीचं कसं जास्त हार्ड त्याची सीड असते, मग त्याला थोडं 4 तास तुम्ही भिजत घालून टाकलं पाण्यात आणि मग नंतर त्याला ड्रेन करून त्या टॉवेलवर स्प्रिंकल केलं की झालं. 4-5 दिवसात तुम्हाला मायक्रोग्रीन्स मिळतात. म्हणजे मेथी आपल्याला समजा नसेल आवडत, तसं मायक्रोग्रीन्स करून वापरू शकतो का? हे बघ, एक तर मुळात तेवढे मायक्रोग्रीन्स तू खाऊ नाही शकणार आहे, तर त्यामुळे याला यू शुड कन्सिडर इट ॲज अन ॲड ऑन, की म्हणजे आता मी 4 मायक्रोग्रीन खाल्ले म्हणजे मला वाटीभर भाजी खायला नको, अशातला प्रकार नाहीये. सबस्टिट्यूट नाहीये. सबस्टिट्यूट नाहीये, पण एक एक्स्ट्रा असं एनहान्स करायला म्हणून, ॲड ऑन असं म्हणून आहे. सबस्टिट्यूट नाही की हे खाल्ल्यावर मग मी भाजी नाही खायची असं नाही. असं असतं का की कोणाला पचत नाही किंवा का सगळे खाऊ शकतात? सगळे खाऊ शकतात, असं काही नाही की म्हणजे कुणाला पचणार नाही असं. पण जर एखाद्याला काहींना जसं IBS असेल तर अगदीच जर आपण काही कच्चं खाल्लं तर त्यांना त्रास होतो, मग त्यांनी जरा थोडं कॅन बी केअरफुल. पण बाय अँड लार्ज असं मायक्रोग्रीन्सने काही त्रास नाही होत काही कोणाला, खाता येतं. ओके. काय मग मायक्रोग्रीन्स बद्दलची माहिती आवडली का तुम्हाला? कसा वाटला हा एपिसोड, हा व्हिडिओ? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कुठल्या विषयांवर पण तुम्हाला माहिती हवी आहे तेही सांगा. ही नवीन सिरीज जी सुरू केली आहे ही पण कशी वाटते ते पण मला कमेंट्समध्ये सांगा किंवा ईमेल केलं तरी चालेल. सो tassamarathi@gmail.com वरच ईमेल करा.
पॉडकास्ट नाही आहे पण ईमेल ॲड्रेस तोच आहे. आणि अजून कुठल्या विषयांवर पण माहिती हवी तेही सांगा. बाय आमच्याकडून.